वनमजूर साळुंखे यांना आत्मदहनास प्रवृत्त करणाऱ्या वनपाल सागर पाटील यांना अटक करावी, वनमजुराच्या कुटुंबातील व्यक्तीस नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी जायखेडा पोलीस ठाण्यासमोर नातेवाईकांनी 4 तास ठिय्या दिला। जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने पोलीस व वन विभाग हतबल झाले। चर्चा निष्फळ ठरल्याने संतप्त आंदोलकांनी ताहराबाद नामपूर रस्ता रोखून धरल्याने पोलिसांची धावपळ उडाली। प्रशासनाने साळुंखे यांचा मुलगा सुयोग यास रोजंदारी तत्वावर सामावून घेण्याचे पत्र दिले। वनपाल पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून प्रजासत्ताक दिनी ताहराबाद वन परिषद कार्यालयासमोर राजेंद्र साळुंखे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। त्यात ते 50 ते 60% भाजले होते। त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात 7 दिवसांपासून उपचार सुरू होते। शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। आत्मदहनास प्रवृत्त करणाऱ्या वनपाल सागर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी नागरिकांनी केली। वन विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी साळुंखे यांची भूमिका महत्त्वाची होती। त्यातूनच त्यांचा छळ केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। त्यामुळे नातेवाईक व परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जायखेडा पोलीस ठाण्यासमोर शनिवारी दुपारी 3 पर्यंत ठिय्या दिला। वन विभाग वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। पोलिसांना आत्मदहन करत असल्याचा अर्ज देऊनही याबाबत गांभीर्य बाळगले नाही असा आरोप नातेवाईकांनी केला। तहसीलदार कैलास चावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शर्माळे यांनी साळुंखे कुटुंबाशी चर्चा करत मार्ग काढलाय। सायंकाळी 7 वाजता त्यांचे मूळ गाव श्री पुरवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दानीसह विशाल बच्छाव, बागलाण।